पदार्थ कुठला करणार आहात तुम्ही आज? मी आमच्या वाड्याची पारंपरिक एक रेसिपी आहे, मुटुंगळीची भाजी आहे. मुटुंगळी. मुटुंगळी? हो. मुटुंगळी नेमकं काय? फळे, फुले, पाने का काय? असं काही नाहीये, एका पिठापासूनच ते बनवलं जातं. अच्छा. मुटुंगळ्याची भाजी आपल्याला करायची आहे. साहित्य आपल्या समोर आहे. काय आहे ते आम्हाला सांगा प्रतीक्षाताई. चण्याच्या डाळीचं पीठ, कांदा, तुरीच्या डाळीचं पीठ, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, खाण्याचा सोडा, मीठ, भानुशाली स्पेशल मसाला, हळद, हिंग आणि जिरे. फॅन्टास्टिक. भानुशाली स्पेशल मसाला. हो बर. काय असतं ह्याच्यामध्ये स्पेशल? गरम मसाले आणि लाल मिरच्या, म्हणजे त्याचं ते प्रमाण असतं आणि ते मिक्स असतं एकत्र. मी स्वतः मसाल्याचा बिझनेस करते. अच्छा. हो का? हो. हे आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही. कुठले मसाले तुमचे? हेच गरम मसाले भानुशाली आपले. गरम छान. मसाले आणि मिक्स मसाला. बरं बरं बरं. छान. चला आपण आता कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? आपण वाटण करून घेऊया. बर. मिरची, जिरं, आलं, लसूण एकत्र करून घेऊया. चला मग तुम्हाला एक बाउल देतो. काय घ्यायचं याच्यात? घ्या. जिरं, आलं आणि लहसुण. हो. आता काय? मिरच्या, सुक्या मिरच्या. बर. लाल सुक्या मिरच्या ह्या पाण्यात का भिजत ठेवल्या? त्या गरम पाण्यात भिजत ठेवल्यात, म्हणजे त्या थोड्या सॉफ्ट होतील. बरं बरं. म्हणजे आपण जेव्हा वाटण बनवतो तेव्हा एकदम फाईन पेस्ट होईल त्याची. हा, नाही तर त्या अगदी अशा ताठरलेल्या असतात. हम्म. आता हे एवढंच घालायचंय? हो हो. ठीक आहे. थोडं पाणी घालून वाटायचं हे. पाणी घालून वाटूया. मग आपण थोडंसं पाणी ऍड करूया की? हो चालेल. बघा किती लागणार आहे. बस बस. पुरे का? हो. बर. आपल्याला हे वाटण करायचं आहे. हम्म. पण वाटण करायला इथे आमच्या मदतीला एक जण आहेत, आचारी बुवा. त्यांना बोलवावं लागतं, विनवण्या करायला लागतात, तेव्हा हे वाटून होतं. ओके ओके. त्यांना हाक मारा या म्हणून. या प्लीज या. प्लीज या. या. वाढावून आलेल्या प्रतीक्षाताई यांनी आपल्याला विनंती केलेली आहे की हे वाटून घेऊन या. धन्यवाद. जा. आहे की नाही मज्जा? वाटण येईपर्यंत थोड्या गप्पा मारूया. हो चालेल. एखादी काहीतरी आम्हाला गंमत सांगा ना तुमच्या आयुष्यातली. माझा भाऊ, मोठा भाऊ आहे, हं. जो सिव्हिल इंजिनियर आहे. तो पण हम्म, आता खूप मोठ्या पोस्टवर येतो. हम्म. तर तो लहानपणी, तो आणि मी दोघं जण, आमच्या इकडे एक चक्कीचं उद्घाटन होतं. अच्छा. ज्या दिवशी चक्की त्या- म्हणजे आपण गहू पिठाची- ज्वारी देतो आणि पिठाची, हा. पिठाची चक्की. तर हा. त्या दिवशी ते पिठाच्या चक्कीचं उद्घाटन होतं आणि तो एक 10-11 वर्षाचा असेल. त्याच्यापेक्षा मी 3-4 वर्ष लहान आहे. लहान 7 वर्षाची. हा. हम्म. आणि मग त्यांनी असं म्हणजे एक प्रयोग करूया की पीठ दळायला द्यायचंय. पहिलाच दिवस आहे त्यांच्या, म्हणजे त्यांनी सांगितलं आमचा चक्कीचाच पहिला दिवस आहे, आमच्याकडे पीठ पाठवा. अरे वा मग वा. माझ्या आईने पीठ भरलं वगैरे, दळण दळायला गहू भरले. आणि मग यांनी, माझा भाऊ म्हणाला की आपण एक एक्सपेरिमेंट करूया. एक ते गरगरी जसं गोल दगड असतं ना, ते दगड त्या गव्हात टाकलं त्याने. आणि तो बोलला की प्रत्यक्ष बघू हे आपण दळून येतं का, याचं काय होतं. आणि दिलं आम्ही ते, माझ्या आईने नेऊन दिलं ते. आणि टाकल्यावर त्यांना भेटला तो लगेच. मग त्यांनी तो खडा हातात घेऊन, आमचं गव्हाची पिशवी पण घेऊन, हे आमचं आज उद्घाटन, तुम्ही हा मुद्दाम खडा टाकला का आमच्या या उद्घाटनाच्या दिवशी. आणि आईने मग दोघांना धोपट केला. असं वागल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये एक वाक्य आहे, कुठं नेण्याच्या लायकीचे नाही. हे काय लोकांच्या चक्कीचं उद्घाटन आहे. ऍक्च्युली आई हेच म्हणाली. म्हणजे कष्ट करणाऱ्या माणसाला खडी फोडावी लागतात हे आम्ही ऐकलं होतं. पण ही अशी खडी फोडणारी मुलं असतील तर आईबापाच्या नशिबात कायम कष्ट. आणि आता आपण पुढची कृती करूया. मला वाटतं वाटण तयार झालेलं असेल ते बघा. आचारी बुवा या म्हणा त्यांना. या 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 या. मस्त. हा 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 हा. कमाल. आपल्याला हवं तसं झालंय काही वाटण? हो मस्त एकदम. अप्रतिम. काय करूया आता पहिल्यांदा? आता एक बाउल घेऊया आपण. येस. काय करायचं प्रतीक्षाताई? आता आपण हे दोन्ही पिठे एकत्र घेऊया. बरं. पहिले हे आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेऊया. ते दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. हे चण्याच्या डाळीचं. ही तुमची भानुशाली रेसिपी असं म्हणायला हरकत नाही. हो 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 ना? हो. हे तुरीच्या डाळीचं पीठ. बर. आता चवीनुसार मीठ टाकूयात. अगं बाबो. आणि हे आता हे वाटण अर्ध वाटण आपण याच्यात घालूया. हळद घालूया थोडी. घाला. आणि 2 पिंच खाण्याचा सोडा. वा. जरा फसफसेल ते.
आता हिंग, कोथिंबीर नाही, पाणी लागेल मला. पाणी घालू? हो हो, किती लागणार आहे बघा. बस बस बस. तेल लागेल. द्या. हातावर घालू का? हो हो. याला मुटुंगळी म्हणतात. अच्छा, बर बर. हे आपल्याला वाफवून घ्यायचे का? हो बर, ठीक आहे. स्टीमर तयार ठेवलेला आहे तुमच्यासाठी. आधी गॅस लावू का? हो. बरं, ह्याला काय आतून तेल वगैरे लावून घ्यायचंय? हा, थोडं तेल लावायचं आहे ना. बघा तेल किती लागणार आहे, घाला. आता मुटुंगळे ठेवायचे. हा, एक एक ठेवायचे याच्यावर. किती वेळ लागतो वाफवायला? एक 10 मिनिट. 10 मिनिटं. झाकण ठेवू? हो. बर, मुटुंगळे 10 मिनिटात वाफवून तयार होतील. मग आपल्याला काय पुढे कट करायचे का ते? हा, ते वाफून झाले की ते कट करायचे आणि मग कांद्यावर ते मग त्याची एक भाजी बनवायची. करायची. हो. वा, फारच भारी, छान. चला, मला एक सांगा, तुम्ही पसारा करता किचन मध्ये? हो, करते ना बनवताना. लगेच आवरता का थोडा वेळ घेता? थोड्या वेळाने. थोडा वेळ घेता. अच्छा, ठीक आहे. काही लोकांना लगेच आवरायची सवय असते, काही लोक थोडा वेळ घेतात, आणि काही लोक आज स्वयंपाक झालाय ना, बघू आता 2-4 दिवसांनी काढू पसारा, असंही म्हणतात. मुटुंगळ्यांची स्टीम बात झाली असेल, जर आपण चेक करूया. हो 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 हो. झालेत वाफून? हो हो. परफेक्ट झालेत ना? ठीक आहे, मग गॅस बंद करू? हो. हा, सुगंधही छान येतो आहे. आता काय करायचं सांगा. चिमटा घ्या, आपण काढून घेऊ. चिमट्यामध्ये काढून घेता? जमेल ना? अरे नाही. बापरे. आता आपण छान कट करून घेऊया. ओके. ही कुठल्या ठराविक दिवशी सणावाराला वगैरे केली जाते अशी रेसिपी आहे का? असं नाही, केव्हाही मनात वाटलं, खायची इच्छा झाली की बनवायचं. बर. आपल्या तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते हे. अरे वा, मला वाटतं भातामध्ये सुद्धा छान लागेल ना? नाही, पण याला फारशी ग्रेव्ही अशी नसतेच ना. अच्छा, त्याच्यामुळे- सुकी होय. हा, हा, हा. हो, अच्छा अच्छा, बरोबर. एक स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता ना. हो हल्ली ते फॅड आहे ना आपल्या डाएटचं वगैरे. हो, बरोबर आहे. हा. बरं, याच्यामध्ये दोन्ही जी पिठं आपण वापरली आहेत ती हा. सुद्धा प्रोटीननी भरपूर आहेत. हा हा. चण्याचं पीठ काय किंवा अजून दुसरं वापरलंय ते तुरीच्या डाळीचं पीठ. तुरीच्या डाळीचं, तर त्याच्यामुळे प्रोटीनसाठी हे हा. उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे तुम्ही असंही हे खाऊ शकता एक स्टार्टर म्हणून. हा. चला पुढे काय करूया प्रतीक्षाताई? आता एक कढई घ्या आपल्याला. बरं, तेल लागेल ना? हो हो. पहिले हे शॅलो फ्राय करायचे, मग कांदा टाकायचा. बरं, बघा किती लागणार आहे. बस बस. पुरे? हो.